नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळालाच नाही त्यांच्यासाठी तर डबल आनंदाची बातमी आहे। कारण की आता शासनाकडून माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय कालच्या दिवशी घेण्यात आले आहेत। या निर्णयांमुळे महिलांना डबल पैसे मिळणार आहेत। पुढच्या महिन्याचे पैसे देखील आधीच महिलांना मिळणार आहेत। याबाबत मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ सुद्धा दाखवणार आहे। तसेच आता राहिलेल्या महिलांना तसेच ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले आहेत त्यांना आता पुढचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे याबाबत सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे। तर सर्वच महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। मित्रांनो, पुढच्या महिन्यापासून दिवाळी सण हा सुरू होत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याच बहिणींना लाभापासून वंचित राहू देणार नाही अशा पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे दिवाळी अगोदरच सर्व महिलांना शासनाकडून एक खुशखबर देण्यात आली आहे। दिवाळीचा डबल बोनस म्हणून शासनाकडून महिलांना पुढच्या एका महिन्याचा लाभ अगोदरच दिला जाणार आहे। तो लाभ ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्या तारखेला महिलांना दिला जाणार आहे ती तारीख देखील शासनाकडून सांगण्यात आली आहे। ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। तसेच मित्रांनो, शासनाच्या असे लक्षात आले आहे की माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ लाखो माता भगिनींना अजूनपर्यंत मिळालाच नाही। अशा लाखो महिला आहेत की ज्यांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांचे बँक खाते त्यांचे आधार कार्ड सोबत सुद्धा लिंक आहेत, तरी देखील त्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। तसेच अजून अशा काही बहिणी आहेत की ज्यांना लाभ तर मिळाला आहे, तो लाभ त्यांच्या बँकेत सुद्धा जमा झाला, परंतु ते लाभाचे पैसे बँकेने कट करून घेतले। त्यामुळे लाभ मिळूनही या महिलांना त्या पैशांचा काहीही उपयोग झाला नाही, त्यांच्या हातात पैसेच भेटले नाहीत। हे सुद्धा शासनाच्या लक्षात आले आहे आणि यासाठी सुद्धा शासनाकडून एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे। आणि मित्रांनो, यामुळे आता अशा सर्व महिलांना की ज्यांना अजून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, तसेच ज्यांना मिळाले परंतु त्यांचे पैसे बँकेने कट करून घेतले, तसेच ज्या महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत, अगोदर ज्या महिलांना योजनेचे 3000 रुपये मिळाले आहेत, अशा सर्व माता भगिनींसाठी शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे या सर्व महिलांना मिळावेत यासाठी शासनाकडून एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे। आणि शासनाच्या या निर्णयामुळे आता सर्व महिलांना पैसे हे मिळणार आहेत। त्याचबरोबर ज्या बँकांनी महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कट केले आहेत त्या महिलांना ते पैसे वापस मिळतील, कारण की त्या बँकांच्या विरोधात सुद्धा एक मोठे पाऊल शासनाकडून उचलण्यात आले आहे। तर ते मोठे पाऊल काय आहे, तसेच ज्या महिलांना अजून पैसेच भेटले नाहीत त्यांना आता पैसे कोणत्या तारखेला मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत, तसेच दिवाळीचे काय बोनस महिलांना शासनाकडून मिळणार आहे, तसेच पुढच्या महिन्याचा लाभ देखील महिलांना आता ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्या तारखेला मिळणार आहे व किती मिळणार आहे, चला याबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जे काही 3 हप्ते हे देण्यात आलेले आहेत त्या हप्त्यांमध्ये 40 ते 50 लाख अशा महिला आहेत की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभच मिळाला नाही, अशा पद्धतीने शासनाच्या लक्षात आले आहे। आणि त्यामुळे मित्रांनो, आता या महिलांना देखील पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहेत। आणि त्यांना ते पैसे कधी मिळणार आहेत हे सुद्धा आता शासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। जेवढ्या पण महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे राहिलेले असतील त्या सर्व महिलांना आता पैसे मिळणार आहेत। याबाबत शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे मित्रांनो की ज्या महिलांना पैसे अजून मिळालेच नाहीत त्यांना आता एकत्र 6000 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजेच जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा 4 महिन्यांचे पैसे या महिलांना एकत्र दिले जाणार आहेत। या महिलांना अगोदर लाभ का मिळाला नाही हे सुद्धा शासनाकडून सांगण्यात आले आहे। काही तांत्रिक अडचणी असतील किंवा महिलांचे बँकांचे काही प्रॉब्लेम असतील, त्यामुळे अशा महिलांना लाभ हा त्यांच्या बँकेत पोहोचला नाही। त्यामुळे शासनाकडून आता डायरेक्ट या महिलांना आता 6000 रुपये म्हणजे 4 महिन्याचे पैसे देण्याबाबत सांगण्यात आले आहे। म्हणजे जेवढ्या पण महिला आता या योजनेच्या लाभापासून वंचित होत्या त्या महिलांना कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाहीये, त्यांना देखील पैसे मिळणार आहेत। आणि ते पैसे मित्रांनो तुम्हाला येत्या 8 ते 10 दिवसांमध्येच मिळणार आहेत, कारण की आता या ठिकाणी शासनाकडून त्याबाबतची तारीख देखील सांगण्यात आलेली आहे। आणि ती तारीख आहे मित्रांनो 10 ऑक्टोबर। तसे मित्रांनो, महिलांसाठी अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये महिलांना नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील दिला जाणार आहे। आणि या ठिकाणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचा लाभ तुम्हाला 10 ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे। आणि या लाभाची रक्कम आहे मित्रांनो 3000 रुपये। होय मित्रांनो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला 10 ऑक्टोबर रोजी दिला जाणार आहे। 10 ऑक्टोबर रोजी 3000 रुपये दिला जाणार आहे। तुम्ही या ठिकाणी लाईव्ह पाहू शकता मित्रांनो। आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले। आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत
भाऊबीजेची ओवाळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचा लाभ तुम्हाला 10 ऑक्टोबरच्या दिवशी दिला जाणार आहे. तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत लाभच मिळालेला नाहीये त्या महिलांना देखील 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे हे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. काही पात्र महिलांच्या बँक खात्यात आधार शेडिंग नसल्याने लाभ मिळत नाही. याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने दिनांक 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाहीये तर ते आधार लिंकिंगचे काम आता अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने या महिलांनी 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी एक मोहीम शासनाकडून राबवली जात आहे, जेणेकरून जेवढ्या पण महिलांना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ हा मिळालेला नाहीये त्या महिलांना देखील आता 10 ऑक्टोबर पर्यंत लाभ हा मिळू शकेल. त्याच्यानंतर मित्रांनो आता ज्या महिलांचे पैसे बँकेत आले परंतु बँकेने कट करून घेतले अशा बँकांसाठी एक महत्त्वाचे पाऊल शासनाकडून उचलण्यात आले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, महिला व बाल विकास मंत्री यांच्या मार्फत सांगण्यात आले आहे की भगिनींच्या लाभातून सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आज मंत्रालयाच्या राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या लाभातून काही बँकांनी मिनिमम बॅलन्स, ECS, मॅटेड रिटर्न, चेक रिटर्न यासारखे चार्ज आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम ही कपात करून घेतली आहे. ही बाब निदर्शनास आली आहे. अशा बँकांवरती कारवाई करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ज्या महिलांचे बँकेने पैसे कट करून घेतलेले आहेत त्या बँकांवर देखील आता कारवाई करण्याचा इशारा शासनाकडून देण्यात आलेला आहे. तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत लाभच मिळालेला नाहीये त्या महिलांसाठी सुद्धा आता एक विशेष मोहीम शासनाकडून राबवली जात आहे आणि ती म्हणजे 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाहीये तर ते आधार लिंकिंगचे काम आता अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने या महिलांनी 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी एक मोहीम शासनाकडून राबवली जात आहे, जेणेकरून जेवढ्या पण महिलांना अजूनपर्यंत या योजनेचा लाभ हा मिळालेला नाहीये त्या महिलांना देखील आता 10 ऑक्टोबर पर्यंत लाभ हा मिळू शकेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता एकंदरीत सर्वच महिलांसाठी शासनाकडून एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या महिलांना अजूनपर्यंत लाभच मिळालेला नाहीये अशा महिलांना देखील आता लाभ मिळण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत आणि 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत एक विशेष मोहीम राबवली जात आहे, जेणेकरून त्या महिलांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक केले जाईल आणि त्यांना देखील आता 10 ऑक्टोबर पर्यंत लाभ हा दिला जाईल. तसेच ज्या महिलांचे बँकेने पैसे कट करून घेतलेले आहेत त्यासाठी सुद्धा आता बँकांकडे कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. आणि मित्रांनो दिवाळी अगोदरच महिलांना बोनस देण्यासाठी नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील महिलांना आता 10 ऑक्टोबरच्या दिवशी दिला जाणार आहे. म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचा लाभ तुम्हाला 10 ऑक्टोबर रोजी 3000 रुपये दिले जाणार आहेत.